श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या महालक्ष्मी व्रताचा पहिला गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. सर्व महिला हे व्रत करत असतात. तर या व्रतादरम्यान आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही, की ज्या चुका केल्यामुळे आपण जे व्रत करणार आहोत त्याचे फळ देखील आपल्याला मिळणार नाही. तसेच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उद्या आपल्याला काही उपाय आणि सेवा देखील करायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामधील सर्व अडचणी अडथळे दूर होईल व घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. ज्या व्यक्तींवर त्यांचा आशीर्वाद असतो त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासतच नाही. यासोबतच माणसाला सुख, शांती आणि समृद्धी मिळते. शास्त्रानुसार माता लक्ष्मीचा उगम समुद्र मंथनाच्या वेळी झाला. पाण्यातून जन्माला आल्याने एका ठिकाणी राहणे हा त्यांचा स्वभाव नाही, म्हणून त्यांना चंचल असेही म्हणतात. त्यामुळे आपापल्या परीने देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न हे सर्वच करत असतात. माता लक्ष्मी ही संपत्ती, वैभव आणि कीर्तीची देवी आहे. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण पूजा करतो. ज्या लोकांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांचे जीवन आनंदी असते. त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही. अशा लोकांना समाजामध्ये सन्मानही मिळतो. जर आपल्या आयुष्यात देखील खूप अडचणी आणि अडथळे असतील तर आपण हे महालक्ष्मीचे व्रत आवर्जून करावे. तर या दिवशी आपण सकाळी लवकरच उठावे. उठल्यानंतर आपण जेव्हा आंघोळ करणार आहोत तेव्हा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद ही टाकायची आहे. मग अगदी चिमूटभर हळद टाकली तरी पण चालेल. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते, त्यामुळे आपण हळद टाकायला विसरायची नाही. अशा पाण्याने जर आपण आंघोळ केली तर आपल्याला कशात संबंधित अडचणी अडथळे येत नाही. मग नोकरी असो किंवा व्यवसाय असो किंवा मुलांचा अभ्यास असतो, त्यांना देखील अडचणी अडथळे येत नाही. परीक्षेमध्ये देखील यश मिळते. त्यामुळे तुम्ही या दिवशी जरूर हळद ही टाकावी. तसेच जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर 2 थेंब गंगाजल आवर्जून टाकावे आणि गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे. गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे मिळत असते. घरामध्ये जर कोणी आजारी असेल तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल हे आवर्जून टाकावे. या दिवशी तुम्ही दरवाजावरती फुलांचे तोरण हे आवर्जून लावावे. मग 11 आंब्याची पाने आणि 11 सफेद फुले घ्यावी. 11 आंब्याची पाने घेतल्यावरती प्रत्येक पानावरती आपण स्वस्तिक देखील आवर्जून काढावे. जर तुम्ही अशा प्रकारे स्वस्तिक काढले आणि त्यानंतर 1 पान आणि 1 फूल अशी आपल्याला माळ तयार करायची आहे आणि हे तोरण आपल्याला दरवाजावरती लावायचे आहे. असे तोरण जर आपण या गुरुवारी लावले तर आपल्या घरामध्ये कोणत्याच नकारात्मक ऊर्जेचा संचार होणार नाही. तसेच आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती असेल ती पूर्णतः दूर होईल. भरपूर वेळा असे होते की आपली मुले अचानकपणे आजारी पडतात किंवा चिडचिड करतात. अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही, त्यांना पाहिजे तसे मार्क्स हे मिळत नाही. भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला आपल्या कामाचा मोबदला हा मिळत नाही. मग अशा वेळेस तुम्ही हा उपाय जरूर करावा. तुमच्या या गुरुवारी लक्षात नाही राहिले तर पुढच्या गुरुवारी तरी तुम्ही हा उपाय आवर्जून करावा. 11 आंब्याची पाने आणि 11 सफेद फुले, मग कोणती पण सफेद फुले घेतली तरी पण चालेल. मग तुम्ही 11 शेवंतीची फुले देखील घेऊ शकता. त्या शेवंतीच्या फुलांवरती देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तसेच आपण 11 पानांवरती स्वस्तिक काढायला विसरायचं नाही. या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे हे बिलकुलही परिधान करायचे नाही. मग आपण मॅचिंगच्या काळामध्ये काळ्या बांगड्या, काळी टिकलीसुद्धा लावतो, तर काळ्या बांगड्या आणि काळी टिकलीसुद्धा लावायची नाही. मग तुम्ही लाल रंगाचे कपडे घालू शकता किंवा पिवळ्या रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे कपडे घातले तरी पण चालेल. पण आपण या दिवशी काळ्या रंगाचे कपडे हे बिलकुलही घालू नका. जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा आपण कधीच काळ्या रंगाचे कपडे हे घालत नाही, शुभ रंगाचे कपडे घालत असतो. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यावी. तसेच या दिवशी जर आपल्या घरामध्ये मीठ सांडले तर ते मीठ कुणाच्याही पायाखाली येऊन देऊ नका. ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे, कारण मीठ समुद्रात असते. लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडून देऊ नये. तसेच या दिवशी आपल्याला काही वस्तू या कुणालाच द्यायच्या नाही. ती म्हणजे पहिली वस्तू म्हणजे मीठ. संध्याकाळी जर कोणी आपल्याकडे मीठ मागायला आले किंवा अगदी सकाळी जरी आले तरी तुम्ही त्या व्यक्तीला मीठ हे देऊ नका. तसेच आपला झाडू देखील कुणालाही या दिवशी द्यायचा नाही, कारण झाडू ही माता लक्ष्मी स्वरूपात असते. जर आपण झाडू दिला तर आपली लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते असे म्हणतात. त्यामुळे झाडू आपण या दिवशी कुणालाच द्यायचा नाही. तसेच जर या दिवशी आपण पैशांचे जर व्यवहार केले, जर कुणाला पैसे उसने दिले तर ते पैसे लवकर परत येणार नाही. त्यामुळे पैशांचे व्यवहार चुकूनही करू नका. कुणालाही उधार
पैसे हे देऊ नका. मग तुम्हाला या दिवशी दुकानातून काही आणायचे असेल तर ते आणू शकता, पण उधार पैसे या दिवशी कोणालाही द्यायचे नाही. आपल्या घरामध्ये जे काही तुटलेल्या वस्तू आहे किंवा फाटलेले कपडे आहे ते देखील आपण ठेवायचे नाही. ते कपडे तुम्ही जाळून टाकावे. असे केल्याने घरात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होत असते. आपल्या घरामध्ये ज्या पण महिला आहेत, मग सासू सुना असो किंवा मायलेकी असो, यांचा अपमान आपण बिलकुलही करायचा नाही. मग आपण एकमेकींनी सुद्धा एकमेकींचा अपमान हा करायचा नाही. कारण स्त्री ही माता लक्ष्मी स्वरूपात असते, त्यामुळे तिचा अनादर हा होता कामा नये. घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची नक्की जाणीवपूर्वक काळजी घ्यावी. तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपल्या दारावरती कोणी भिकारी आला भीक मागण्यासाठी किंवा काही मागण्यासाठी आला तर त्याला तसेच पाठवू नका. तुम्ही त्याला काहीतरी खायला द्या, पण तसेच तुम्ही पाठवू नका. तसेच जर एखादी कुमारिका या दिवशी घरामध्ये आली तर तुम्ही तिला देखील काहीतरी खायला द्यावे किंवा काहीतरी भेटवस्तू दिली तरी पण चालेल. कारण ती साक्षात माता लक्ष्मी स्वरूपात असते, त्यामुळे तिचा देखील आपण अनादर हा करायचा नाही. या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण करायची आहे. तसेच माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप देखील करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आणि आपल्या कोणत्याच कामामध्ये अडचणी अडथळे येत नाही. आपल्या घरामध्ये पैशाची कधीच कमतरता भासत नाही. तसेच तुळशी मातेसमोर देखील आपण शुद्ध तुपाचा दिवा हा जरूर लावायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.